नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. 16वा अध्याय 23वा श्लोक. हरि ओम. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिं. नाही नावडोनी काही कामादिकाच्या चिठाई. दाटिली जेने डोई आत्मचोरी. जो जगी समान सकृपो हिताहित दाविता दिपो. तो अमान्य केला बापू वेदुजेने. न धरीच विधीची भीड न करीच आपुली चाड. वाढवित गेला कोड इंद्रियाची. काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भाष. स्वैराचाराची असोस वळगला राण. तो सुटकीची या वाहनी मग पिऊन लाही पाणी. स्वप्नीही ती कहाणी दुरीची तया. आणि परत्र तव जाई ही कीरतया आही. परी आई कही न लाही भोग भोगू. तरी माशा लागी भुलला. ब्राह्मण पान बुडारी घाला. की तेथही पावला नास्तिक वादू. तैसे विषयाचे निकोडे जेने परत्रा केले उभडे. तव तोची आणखी कडे मरणे नेला. एवं परत्र ना स्वर्गो ना अहि कही विषय भोगो. तीथ केवता प्रसंगो मोक्षाचा तो. मनोनी कामाचे निबळी जो विषय शिव पाही सळी. तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ति कार्याकार्य व्यवस्थितौ. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. हरि ओम तत्सत् इति. श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादी दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशो अध्यायः. या कारणे पै बापा जयाती आपुली कृपा. तेने वेदाची निरूपा आनन कीजे.
पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटेची ती ना तरी श्री गुरु वचना दिठी दे तू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जीवी दिवा पुढा कीजे तैसा असे शाही पुरुषार्था जो गोसावी हो मने पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसने घापी शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावी विषयी विरो ऐसिया वेद एकनिष्ठा झाली या जरी सुभटा तरी की आहे अनिष्ठा भेटणे गा पै अहिता पासून काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा मनोनी ब्रह्मेशी मेळवी तव हे कोणे न सांडावी आगा तू आई ऐसेची बजावी विशेषेची जी आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्री सारथी जन्मलासी बळार्थी धर्माची आणि धर्मानुजही ऐसी ओघीची आली अपैसी मनोनी अनारिसे करू नये कार्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी अकृत्य ते कुळे लोके वाळावे गा मग कृत्यपणे खरे निगे ते द्वा पुले न्यांगी आचरोनी आदरे चांगे सारावे गा जी विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती आसी सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होशी एवं आसुरवर्गो आघवा सांगोनी तिथींचा निगावा तोही देवे पांडवा निरोपिला यावरी तो पंडूचा उमरू सद्भाऊ जीवीचा कुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजयी व्यासाची निरोपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मिही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा तुम्ही संत माझी या करा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी
मनोनी निज अवधान मज ओळगे पसाय दान दिजोजी सना तू होईन ज्ञानदेव मने इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशो अध्यायः अथ सप्तदशो अध्यायः विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तू आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती मनोनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी आसी तरी अखंड उजूची हासी दैविकी दिठी पाहतासानी तरी मिललोन मिलने उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मदगंधा निळी तुझी जशी निलोत्पल्ली जीवभृंगाच्या पाठी निवृत्ती कर्णताळी आहाळली ती पूजा विगुळी तेव्हा मिरविसी मोकळी अंगाची लेणे वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसी कळासू दाविसी तू हे असो विष्णू दातारा तू होसी गयाचा सोयरा सोयरेकीची या व्यवहारा मुकेचे तो फेडिता बंधनाचा ठाऊ तू जगत बंधू ऐसा भाऊ धरू ओळगी वाऊ तुझ्याची अंगी तव दुजयाचे निनावे तया देह ही नुरेची पै देवराया जेने तू आपण पया केलासी तुझा तू ते करोनी पुढे जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याची देसी ध्यान ही विसरिते नेसी वालभ तुझ तू ती सिद्धची जो नेने तो नांदी सर्वज्ञपणे वेदाही एवढी बोलणे नेघसी कानी मौन गा तुझे राशी नाव
आता स्तोत्री बांधो की हाव दिसती ती तुली माव भजो काही दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिलाहो मनोनी आता काही नो हो तुझ लागी जी जे सर्वथा सर्वही नोही जी ती अद्वया तू ते लाही जी ही जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा तरी नुरीची वेगळीपणा रसी भजिन लीलवना तैसी नमन माझी जान बहु काय बोलू आता रिता कुंभ समुद्री रिगी तू चंबळत भरोनी निगी कादशी दीपसंगी दीपूची होय तैसा तुझिया प्रणिती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता निन व्यक्ती गीतार्थ तो तरी षोडशो अध्याय शिखी ही समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्ठंकी ठेविला देवी जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ अर्जुन मानसी म्हणे हे ऐसी कैसी जी शास्त्री विना नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची फडी ठाकोनी कैतो मनी काढी कै नाकीचा केशू जोडी सिंहाची मग तिने तो ओविजी तरी चलेने पाविजी हिरवी कायासी जी रिक्त कंठी तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण पावेन टाळी एक वाक्य तिच्या फळी पैसी जे कै झालया एक वाक्यता काला भी वेळू अनुष्ठिता तैचा पैसा रुजीविता ए तुला लिया आणि शास्त्रीयार्थी देसे काळी याच होई जी एक फळी तो उपाऊ की मिळी आगवयासी मनोनी शास्त्रांची घडती नोही प्रकारी बहुती तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा हा पुसावयाभिप्राऊ जो अर्जुन करी प्रस्तावू तो 17-18 अध्याया इथं तरी सर्व विषयी वितृष्णो जो सकळ कळी प्रवीणो कृष्णाही नवल कृष्णो अर्जुनत्वी जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरू मनोधर्मो देवांचा जो अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ति श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहुरजस्तमः। तो अर्जुन मनेगा तमाल श्यामा इंद्रिया पावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैदी जे शास्त्रे वाचून आणिकी प्राणिया स्वमोक्षु न देखी ऐसे का कै पखी बोलिलासी तरी न मिळेची तो देशो नव्हेची काळा अवकाशो जो करवी शास्त्राभ्यासो तो हे दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही अपैतिया ती वेळी नो हे उजोची प्राचीना निधीची प्रज्ञा संवाहना ऐसी ठेली आपादन शास्त्रांची जया किंबहुना शास्त्र विखी एकही न लाहतीची नखी मनोनी उखी विखी सांडली जिही परी निर्धारुनी शास्त्री अर्थानुष्ठाने पवित्री नांदता ती परत्री साचारी जी तया ऐसी आम्ही हुआवी ऐसी चाड बांधोनी जीवी भीती तयाची मागावी अचरावया घड्याची या आखरा तळी बाळली हे दातारा पुरासुनी परिकरा अक्षमू चाली तैसी सर्वशास्त्र निपुणा तयाची जी अचरणा तीची करीती प्रमाण आपुलिये श्रद्धी मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होय ते आम्हा सांगी जोजी तव वैकुंठ पीठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे निहे जग अंग छाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुरु आनंद घनो जिये श्लाघी जती जेने बिके ते जयाचे अंगी आसिके तो श्री कृष्ण स्वमुखे बोलत असे श्री
भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु मनी पार्था तुझा अतिशो ही आम्ही जाणतसो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी की नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसी ही प्रबुद्धा सोपेनो ही श्रद्धा मनितलियासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजू अंत्यज गोष्टी अंत्यजू नोही गंगोदक जरी झाली तरी मध्य भांडा आली ती घेऊनही काही केली विचारी पा चंदनो होय शीतळू पर्याग्निसी पावे मेळू तै हाती धरिता जाळू नशके काही का किडाची आटती पुटी पडिले सोळी किरीटी घेतली चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेची दळवाडी अंगी किर चोखडी परी प्राण्याच्या पडी विभागी ते प्राणी तव स्वभावी अनादि माया प्रभवी त्रिगुणाची आघवे वैली आहाती तेतही दोन गुण खांचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाची वृत्ती ऐसी मन धरिती मनायसी क्रिया करीती केली ऐसी वरिती मरोनी देही बीज मोडी झाड होई झाड मोडी बीजी सामाई ऐसी निकल्प कोडी जाय परिजाती ननसी या परी या पारी होत जात जन्मांतरी परित्रिगुणत्व नव्यभिचारी प्राणियाची मनोनी प्राणियाच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणा सारखी ती अया पायी वाढी सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे ओखद येर आहाती सत्वाचे निअंग लगी ते श्रद्धा मोक्ष फळारिघी नवरजत मौगी का पाराहती मोडोनी सत्वांची त्राई रजोगुण आकाशी जाई तेव्हा तिची श्रद्धा होय कर्म केर सुनी मग तमाची उठी आगी तेव्हा तिची श्रद्धा भंगी
हो लागे भोगा लागे भलतिया सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्त एव सः एवं सत्वरजतमा वेगई श्रद्धा सुवर्मा नाहिगा जीवग्रामा माझीयया मनोनी श्रद्धा स्वाभाविक आसी पैतृगुणात्मक रजतम सात्विक भेदी जैसे जीवनचे उदक परिविसी होय मारक कामिर्या माझी तीख उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेत श्रद्धा परिणमे तेची होणे मग काजळानी मसी न दिसे विवंचना जैसी तैसी श्रद्धा तामसी सिने नाही तैसी चिराजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आगवी सत्वाचीच ऐसी निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवळू ओतलासी परित्रिगुणत्रयवसी परिगुणत्रयवसी त्रिविधपणाची लासी श्रद्धे जे उठले आसे ते ओळख तू तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्ण जन्मीची तैसी जी ही चिन्नी श्रद्धेची रूपे तिने देखी जाती तेवानी अवधारी पा यजंती सात्विका देवा यक्षरक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ति तामसा जनाः तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया बहुत करोनी मेधा स्वर्गीयाथी ही विद्या जात पडती यज्ञ क्रिये निवडती बहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडली जी विरीशा ती भजती राक्षसा खेचराहना श्रद्धा जी का तामसी ते मी सांगेन तुझपासी जे का केवळ पापरासी अति कर्कशी निर्दयत्वी जीववधे साधोनी बळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजती जी ते तमो गुणाचे सार काढोनी निर्मिले नर जाण तामसीचे घर श्रद्धेची ती
ऐसी ही ती लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पैही यया लागी सांगतो असी जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नोही तया कैवल्यती तो न पढ़ो का ब्रह्मसूत्र न आलोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्रतया चाहती परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगादीत वडील जी तयाची आचरती पाऊली पाहुनी सात्विक श्रद्धा चाली तो तिची फळ ठेविले असे ऐसे लाही पै एक दिपुलावी सायासी आणि तेथे लावू बैसी तरी तू काय प्रकाशे वंचिजेगा काय के मोल अपार वेंचोनी केले धवळार तो वसुरवाडू वस्तीकरण भोगे काही हे असो जो तळी करे ते तयाची चतुषा हरे ईश्वराशी चान्न घरी रानोही बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा येरा समजता काय जगा ओहोळ झाली मनोनी आपुलिया परी शास्त्रानुष्ठिती कुसरी जाणीस तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरी अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ति ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः ना शास्त्राची निकिरणावी ठाकरोही नेनती जीवी परिशास्त्रज्ञाही शिवीटे कोणे दिती वडिलाची या क्रिया देखोनी वाती वांकुलिया पंडिता डांकुलिया वाजविती आपुलेनीची आटोपी धनित्वाची निदर्पी साचची पाखांडाची तपी आदरिती आपुलिया पुडिलाचिया अंगी घालो निकातिया रक्तमांसा प्रणितया भरभरू रीचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया दिती उंडी बाळकाची अग्रहाची उजरिया शूद्र देवता वरिया
अन्न त्यागी सातरिया ठाकती एक अगा आत्म परपीडा बीज तमक्षी त्रिसुहारा पेरिती मग पुढा तेची पिकी बाहू नाही आपुलिया आणि नावे तीही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसी का वैद्याती करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जीवी जुव्हाळा सवता होय नाना परिकराची निसळी काळी आपुलीची डोळी वानवसा आंधळी जैसे ठाकी तैसी तया सुरा होई निंदोनी शास्त्रांची सोयी सैंघ धावता ती मोही आडवी जे कामू करवी ती करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माती पुरती दुःखाचा गुंडा कर्षयंत शरीरस्थम भूतग्राममचितसहा मांचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यात् सुरनिश्चयान् आपुला परावादिः दुःख देती जी जी काही मज आत्मयाती तुलाही होयसिनो वैवाची चिन्ही पालवी पापिया तया नातळावी परी पडली सांगावी त्यजावया प्रेत बाहिरी घालीजी कांत्यजू संभाषणी त्यजिजी ही आसू हाती क्षाळीजी कश्मलाती तीत शुद्धीची या आशा तोली पून मनवी जैसा तया ती सांडावया तैसा अनुवादुहा तरी अर्जुना तू तयाती देखसी तैस्मरहो माती जी आन प्रायश्चित्त येथे मानेल ना मनोनी श्रद्धा जी सात्विकी पुढती तिची पैकी जतन करावी निकी सर्वापरी तरी धरावा तैसा संगो जेने पोखी सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपी एरवी तरी पाही शोभावृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळीही तू प्रत्यक्ष पाही पाविरा जो सावध घे मदिरा हो निठाकी माजिरा ती चिक्षणी काजो साव्या नरसुसी तो व्यापी जीवात श्लेष्म स्वभावी कायज्वरू झालिया निव विपयादिक ना तरी अमृत जया परी ही तलिया मरणवारी
कापुलिया ऐसी करी जैसे विष केवी जैसा घी पिया हारू धातू तैसाची होया आकारू आणि धातू ऐसा अंतरुभाऊ पुखी जैसी भांडियाची नितापी आतुले उदकही तापी तैसी धातु असे आटोपी चित्तवृत्ती मनोनी सात्विक रसो शिविजी तै सत्वाची वाढी पाविजी राजसा तामसा होई जे ये रे रसी तरी सात्विक कोण आहारू राजसा तामसा काही आकारू ही सांगू करी आदरू अकर्णनी कुंडली कवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय।